myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आणि खूप दिवसानंतर माझी मी ही रुटीन जी आहे ती पुन्हा स्टार्ट केलेली आहे. पाहिजे तेवढी एनर्जी नाही आहे बरं का माझ्यामध्ये, पण मला असं वाटतंय की चला काहीतरी कामांना सुरुवात करूया, काहीतरी बनवूया, स्वतःच्या हाताने काहीतरी बनवून खाऊया. आणि माझी बाल्कनी, बापरे, जेव्हा मी ही ग्रीन नेट लावली ना त्या दिवसानंतर खरंच मी जास्त वेळ आलीच नाही बाल्कनीमध्ये. आणि काय माझे झाडं कशी ग्रो करताय, काय त्यांना पाण्याची गरज आहे, काय कसली गरज आहे, मला काहीच कसलंच म्हणजे सूदच नव्हती असं म्हणायला हरकत नाही. 8 दिवसामध्ये बरीचशी माझे प्लांट्स जे आहेत ती खराब झालेली आहेत. पियाच्या पप्पांना जेवढं जमलं तेवढं त्यांनी पाणी वगैरे घातलं होतं. माहीत नाही कुठलं प्लांट जास्त पाण्याने खराब झालं आहे किंवा कुठल्या प्लांटला जे होतं ती पाण्याची गरज होती आणि ते बिचारा वाट बघता बघताच गेलं. असे जे मला तरी दिसत आहे 3-4 प्लांट्स जे आहेत माझे खराब झालेले आहेत, सुकलेत अक्षरशः, कारण उन्हाचं प्रमाण वाढलेलं होतं. सो आपल्याला कसं रेग्युलर माहिती असतं पाणी वगैरे कसं काय द्यायचं, कुठल्या झाडाला किती पाणी लागतं, त्यांना केवढं जास्त माहीत नाही. त्यामुळे ब्लेम करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. जेवढे जगवले तेवढेच खूप आहे. मोगरा पण जवळजवळ म्हणजे सुकायला लागलेला आहे. आता रिकवर व्हायला त्यालाही वेळ लागेल, जसं आपल्याला वेळ लागतो तसं. पण चला, बरेचशी प्लांट जे आहेत, आनंदाची बातमी ही आहे की चांगली आहेत, सुखरूप आहेत. पण या गोष्टीचा आनंद आहे की मी आता हवे तेवढे प्लांट्स जे आहेत ते माझ्या पद्धतीने माझ्या पैशांनी विकत घेऊ शकते. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल की बराचसा चेहरा जो आहे म्हणजे असं सुजलेला, डोळे वगैरे सुजलेले आहेत. सो मी तुमच्यासोबत जे मागचे 2 व्हिडिओ शेअर केले ते तर माझ्या आजारपणाच्या आधीचे होते, पण आता जे तुम्ही व्हिडिओ बघताय हे सगळे त्यानंतरची बरी झाली. मी तेव्हापासूनचे हे व्हिडिओ सुरुवात करते. रोज असं होत होतं, म्हणजे 8 दिवस मी पूर्ण जो आहे ना म्हणजे पूर्ण रेस्टच केला आहे. मला ताकद काहीच नव्हती काम वगैरे करण्याचं. म्हणजे असं समजा की मी किचनमध्ये आली पण नाही जास्त आणि मी गॅस चालू पण नाही केला. मी काही स्वयंपाक बनवला नाही. अक्षरशः मी चहासुद्धा बनवली नाही. गेल्या 5 ते 6 दिवसांमध्ये जे काही बनत होतं, जे कोणी काय करत होतं, मला आयतं जेवढं खायला मिळत होतं मी तेवढंच खात होती. काही गोष्टी घरी बनवत होत्या, काही गोष्टी रेडीमेड बाहेरून आणल्या जात होत्या. आणि तसंच माझं ब्रेकफास्ट म्हणा, जेवण म्हणा, रात्रीचं जेवण म्हणा, हे अशा सगळ्या पद्धतीने होत होतो. सो ह्या 8 दिवसानंतरचा हा माझा पहिला दिवस आहे ज्या दिवशी मी आता किचनमध्ये आलेली आहे आणि काहीतरी काम करते. म्हणजे मला हे सांगायचं आहे की एवढी जी आजारी पडली ना मी अशी, की मी 8 दिवस म्हणजे अक्षरशः झोपून होती. म्हणजे मला माहीत नाही, मला तर पहिल्यांदाच झालं हे प्लेटलेट्स वगैरे काय आणि ते काय पांढऱ्या पेशी कमी होतात म्हणे, तेव्हा पण असंच होत असतं कमी जास्त जे काही होतं. सो प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या आणि खरं सांगते मी म्हणजे एवढी आजारी जी आहे ना, म्हणजे एवढ्या जास्त काळासाठी आजारी ना मी पहिल्यांदाच पडली. आणि बघा, पहिल्यांदा किचनमध्ये आली मी, याचं माझ्याकडे अगदी उदाहरण तुमच्यासाठी आहे. म्हणजे मी गॅसवर पातेली ठेवली पण त्यामध्ये मी पाणीच टाकलेलं नव्हतं आणि डायरेक्ट चहापत्ती टाकली. एवढंसुद्धा माझं लक्ष नव्हतं. कारण जसं होतं ना की बघा आपण माझ्यासोबत अशा गोष्टी होत असतात. म्हणजे मी मम्मीकडे वगैरे 8-1 दिवस गेली ना की तिकडे मी चपाती वगैरे करतच नाही आणि इकडे आल्यावर जेव्हा आपण ती गोष्ट करायला लागतो ना तर आपल्याला करताना थोडं म्हणजे असं वाटतं की पहिल्यांदा केल्यासारखी फिलिंग येते ना, तसं आज किचनमध्ये आल्यावर मला होत होतं की मी किती दिवसानंतर किचनमध्ये आली आणि मला परत कामांना सुरुवात करायची आहे. सो म्हटलं नेहमीची रुटीन आहे ती आता सुरुवात करायला पाहिजे. बऱ्यापैकी मला छान वाटत होतं. सो म्हटलं चला व्हिडिओला पण सुरुवात करूया आणि तुमच्यासोबत रेग्युलर भेटायला पण सुरुवात करूया. चहा ठेवली मी कशी बशी, चहापत्ती थोडी जडलीच होती. म्हटलं चला आज जडकी जो फ्लेवर आहे चहाचा तसा पिऊन बघूया. सो ती उकडत होती तोपर्यंत ह्या काही गोष्टी अशाच पडलेल्या होत्या आणि रोज सोफ्यावर झोपून मला इथे दिसत होतं की इथे जे आहे कचरा सगळा साचतोय, पण अंगात ताकद नसली की मग आपण सगळ्या गोष्टी बाजूला सारतो आणि बघत राहतो, फक्त गंमत बघतो, फक्त खायला द्या बाबा मला. आणि जे आहे माझा दिवस आजचा गेला पाहिजे आणि मी माझी अपेक्षा असायची दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर की आज माझ्यामध्ये एनर्जी असली पाहिजे. पण जो दिवस जात होता गेल्या 8 दिवसांमध्ये तो सेम जात होता. सगळ्या गोष्टी बदलत होत्या. वातावरण किती बदलून गेलं, म्हणजे त्या दिवसांमध्ये अगदी कडक ऊन पडत होतं तर तेव्हा म्हणजे ऊन सावलीचा खेळ खूप बघायला भेटला. पाऊस पण थोडाफार झाला आमच्याकडे, तसा पुण्यामध्ये झाला खूप ठिकाणी भरपूर, पण वाघोलीत काय एवढा जास्त झाला नाही. तो पाऊसही बघायला भेटला. पण प्रत्येक दिवशी उठल्यावर माझी हालत मात्र सेमच असायची. पण चला असो, काही हरकत नाही. आता मला छान मस्त वाटतंय आणि आता छान मलाही माझी डेलीची जी रुटीन आहे ती करायला सुरुवात करायची, पण घाई नाही करायची. जेवढं जमतंय तेवढं थोडं फक्त गरजेपुरता जे असतं ना, म्हणजे जिथे बसायची तेवढीच जागा साफ करायची आणि बसायचं. असल्या गोष्टी मला फक्त पुढच्या 2-3 दिवसामध्ये करायच्या आहेत. आणि पिया बघा इथे किचनवर येऊन बसली आहे, कारण ती एक्सायटेड आहे खूप जास्त.
घरात आपण स्वतः आजारी असू द्या किंवा मग लहान मुलं असू द्या, कुणीही असू द्या, घरामधलं एखादा व्यक्ती आजारी, पूर्ण घर आजारी असतं आणि तसंच काहीसं पियाला पण वाटत होतं, किती दिवस झाले मम्मा काही स्वयंपाक बनवत नाही आहे. सो ती आज जरा एक्सायटेड होती म्हणून इथे किचनवर येऊन बसलेली आहे. मी शॉर्टकट असा मार्ग जो आहे तो निवडलेला आहे. म्हटलं मस्त खमण बनवूया आणि जे आहे ब्रेकफास्ट मस्त म्हणजे आजच्या दिवसाची सुरुवात जी आहे ती घरच्याच खाण्यापासून सुरुवात करूया. नंतरचं बघूयात काय कसं होईल. आज सॅटर्डे आहे आणि पियाच्या स्कूलमध्ये पण आज म्हणजे बुक्स वगैरे मिळणार आहेत. सो त्यामुळे आम्ही जरा लवकर उठलो होतो. नाहीतर माझं जर 8 दिवसापासून जर बघितलं तर मी 9-9:30 वाजता उठायची. पूर्ण जो थकवा असतो ना तो असं म्हणजे सकाळी जागच यायची नाही, एवढं बॉडी पेन करायची आणि नुसतं झोपलेली असायची मी. पण आज तिला जायचं होतं म्हणून जरा लवकर उठली होती आणि म्हणून म्हटलं आजपासून सुरुवात करूया कामांना आणि ब्रेकफास्ट वगैरे सगळं बनवायला. आणि म्हणून शॉर्टकट असं जे आहे कांदा वगैरे काहीच कट करण्याची गरज पडणार नाही असा ब्रेकफास्ट जो आहे तो मी आज निवडते. मला हे सगळं जे काही आजारपण वगैरे आलं ना त्याचं रिझन ना मला असं वाटतं, कारण पियाचं जेव्हा व्हॅकेशन वगैरे चाललं होतं ना बघा, म्हणजे आता महिना झाला तिची स्कूल आता रिओपन होणार आहे. तर त्या व्हॅकेशनमध्ये ना म्हणजे निवांत उठणं व्हायचं की कधी 7:30ला कधी 8 वाजता असं उठणं व्हायचं. मग ब्रेकफास्ट स्किप व्हायचा आमचा आणि डायरेक्ट दुपारचं जेवण व्हायचं. मग कधी कधी तर 12च्या आत जेवण होऊन जायचं, पण कधी कधी काही कामं आले, व्हिडिओचं काम राहून गेलं तर त्या कामांमध्ये लागता खूप जेवायला उशीर पण होऊन जायचं, 1 वाजून जायचं आणि हे सगळं निघायचं म्हणजे जेवणावरच निघून जायचं. उशीर होतोय होऊ द्या आणि हे 1-1, 2-2 दिवस करता पियाला बरेच आता तरी म्हणजे 20-1 दिवसांची तिचं व्हॅकेशन होतं आणि ह्या 20-1 दिवसांमध्ये मला असं वाटतंय की मी 2-3 वेळा फक्त ब्रेकफास्ट जो आहे तो बनवलेला असेल. आणि आम्हाला म्हणजे असं आहे की ब्रेकफास्टची सवय झालेली आहे, पण आपण जेव्हा एखादी चांगली गोष्ट परत स्किप करायला लागतो मग ते कुठे ना कुठे त्याचं निघत असतं. आणि घरातली बाई म्हटल्यावर काय होतं की आता मूल आहे, जसं पिया आहे, उशिरा उठते आरामशीर, तिचं निवांत आरामशीर दूध पिणं चाललेलं असतं. किंवा पियाचे पप्पा असतील तर मग ते बसले की ऑफिसचं काम पकडून बसलेले असतात की त्यांना एवढी 12 वाजता 12:30 वाजता भूक नाही लागत, पण तेवढी बायकांना त्या वेळेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर पुरुषांपेक्षा बायकांचं काम जे असतं ते सकाळचं खूप जास्त असतं. त्यामुळे आपल्याला जेवणाची वेळेपर्यंत खूप जास्त भूक लागलेली असते. आणि मला असं वाटतं की हे 1-1, 2-2 दिवस नव्हतं, हे जवळजवळ 20-1 दिवस चाललं आणि त्यामुळे कदाचित मला असं वाटते की बॉडीमध्ये खूप जास्त चेंजेस झाले आणि मग मला असं वाटते की त्यामुळे प्लेटलेट्स वगैरे कमी झालेले असतील. चला असो, ब्रेकफास्ट बघा आमचा बनून तयार झालेला आहे. मस्त असं खमण आणि थोडं ड्रॅगन फ्रूट वगैरे कट केलेलं आहे. तर मी तर हलगर्जीपणा केला माझ्या ब्रेकफास्टसोबत आणि कदाचित त्याचंच हे सगळं जे आहे भुगतान मला करावं लागलं. इतके दिवस खूप त्रास झाला. त्यामुळे तुम्हाला जर असं कुठल्याही खाण्यापिण्याच्या व्यवस्थित सवय असतील तर त्यांना स्किप करू नका. आणि मी यापुढे ठरवलं आहे की ब्रेकफास्ट वगैरे जे आहे लवकर उठो किंवा उशिरा उठो, स्किप करायचा नाही. थोडं का असे ना काही खाऊन घ्यायचं. आणि होप सो आता एकदम एनर्जेटिक पद्धतीने याच्या पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर बघा इथे ना जसं मी तुम्हाला सांगितलं की पियाच्या स्कूलमध्ये जे आहे ना म्हणजे बुक्स वगैरे मिळणार आहेत. आणि मला म्हणजे 2-1 दिवसापूर्वी असं मी पियाला सांगायची की पिया मी पण येईल तुझ्यासोबत, जे आहे स्कूलमध्ये येईल तुझ्या बुक्स वगैरे घेण्यासाठी वगैरे. आणि जेव्हा मी रोज सकाळी उठत होती, आज पण उठली, मला असं वाटलं की नाही माझ्यात एनर्जी नाही, मी नाही जाऊ शकत तिच्या स्कूलमध्ये. तर तिचं थोडा सॅडनेस झाला होता की मम्मा सांगत होती मम्मा पण येणार आहे आणि आज मम्मा नाही म्हणते यायला. सो तिला थोडंसं मला जे आहे कन्व्हिन्स करणं चाललं आहे की जा तू डॅडासोबत जा, असं तसं म्हणून. सो इकडे तेच चाललं होतं. मुलांना थोडा सॅडनेस येतो की अरे मम्मा येणार होती आणि येत नाही असं म्हणून. तुम्हाला आश्चर्य वाटेल की पण गेल्या म्हणजे हा आता 1 वीक नंतर हा असा पहिला दिवस आहे की ज्या दिवशी मी केसांना कंगवा लावते. नाहीतर असं अवस्था झाली होती माझी, म्हणजे मला केसांना हात लावायला नको वाटत होतं. एवढं त्यांच्यामध्ये सगळे ते गोळ्या घेतल्यानंतर सगळा एक्स्ट्राचा घाम येणारा डोक्यांमध्ये. अंघोळ करू शकत नाही कारण की 3 ते 4 दिवस तर मला तापच होतं, त्यामुळे अंघोळ करताच येत नव्हती. हातपाय वगैरे तेवढे फक्त पुसून घेत होती आणि मला असं वाटायचं मी कधी एकदाची अंघोळ करते आणि माझं हेअर वॉश मी कधी करते असं मला वाटत होतं. पण आज मला इतकं फ्रेश वाटतंय, इतकं छान वाटतंय. म्हटलं अरे बाप, आपली रुटीन पुन्हा जी आहे ती आपण आता सुरळीत पद्धतीने सुरू केलेली आहे. आणि थोडा हेअरफॉल वगैरे होईल कारण इतकी एनर्जी आपली गेलेली असते. कुठलंही छोटं मोठं आजारपण असू द्या, त्याचे जे साईड इफेक्ट असतात त्या दुसऱ्या आपल्या गोष्टींवर हळूहळू दिसायला लागतात. सो मला कोंब करताना हे रिअलाईज होत होतं की अरे थोडे जास्तीचे केस गळत आहे बरं का माझे. आता परत जे आहे एखादं स्ट्रॉंग फ्रूट जे आहे ते म्हणजे खाण्याला जे आहे खाण्यावर थोडी जास्त भर द्यावी लागेल आणि त्यासोबत काही गोष्टी
गोष्टी अजून चेंजेस करावे लागतील. हेअरफॉल होतो आहे तर त्यानुसार थोड्या 2-4 गोष्टी चेंजेस होतातच आपल्याला. शॅम्पू म्हणा, काही दुसऱ्या गोष्टी म्हणा, ते चेंज केल्याशिवाय ऑप्शन नसतं. आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे खाणंपिणं चांगलं असलं पाहिजे. मग गोष्टी हळूहळू 8-15 दिवसांनी रिकवर होऊन जातात. तर चला, खूप दिवसानंतर तयार झाली मी आता इथे मस्त आणि खूपच छान वाटतंय मला. आणि तयारी करून आज मग मी कामं पण करणार आहे. सो मी अंघोळ करण्याच्या आधीच मशीन वगैरे लावून ठेवलेलं होतं. म्हटलं तोवर जे आहेत कपडे वगैरे पण वॉश होईल. सो अशा सिच्युएशनमध्ये मला असं वाटतं की मशीन वगैरे असणं जे आहे ना, तर ते खरंच खूप जास्त गरजेचं आहे. मला तुमच्या भरपूर कमेंट्स पण आल्या आणि तुमचं असं पण म्हणणं होतं की तू खूप जास्त क्लिनिंग वगैरे हे ते करते. तर बघा, आपल्यापेक्षा शेतात जाणाऱ्या बऱ्याच बायका असतात आणि ते मला असं वाटतं की किती जास्त राबतात त्या पण. म्हणजे आपण किती दमतोय यावर नसतं, आपण दमतोय त्यासोबत आपण किती स्वतःला व्यवस्थित मेंटेन ठेवतोय, आपण स्वतःला म्हणजे काय काय खायला देतोय त्या पद्धतीवर सगळं डिपेंड असतं. आणि काही गोष्टी कितीही तुम्ही प्रिकॉशन्स घ्या, एखादी गोष्ट घडणारी असते ती घडतेच. त्यामुळे असं काही नाही की आपण काम वगैरे, पण हो, मी यापुढे स्मार्टली काम करणार आहे, खूप जास्त स्वतःला दमवून वगैरे घेणार नाही आहे. सो तेवढी गोष्ट मी तुमची नक्कीच ऐकेल. आणि मागे मला बऱ्याच वेळा कमेंट्स ज्या आहेत त्या येतात की जसा मी आता हा वन पीस जो आहे तो इथे घातलेला आहे, वन पीस म्हणा, फ्रॉक म्हणा, जे काही तुम्हाला म्हणायचं असेल, एक्झॅक्टली काय म्हणतात मला माहीत नाही, पण ना म्हणजे कमेंट येतात की त्याच्यावर तू काय वेअर करत असते. कारण लेगिज वगैरे घालायची असली तर मग ती पूर्ण पायापर्यंत असते आणि मग ती दिसते, पण तुम्हाला असं काहीतरी घालायचं आहे कारण की या फ्रॉकच्या आतमध्ये जे अस्तर असतं ना, तर ते नी लेंथपर्यंत असतं फक्त. सो मी माझ्याकडे आधी एक अशी स्लॅक होती जी ना कॉटनमध्ये होती. सो मला आता नवीन मागवायच्या होत्या म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर पण करते. पण आता मी ह्या 2 ना मिशोवरून मागवलेल्या आहे. एक ब्लॅक कलरची आहे आणि एक आजी आहे ना थोडीशी गोल्डन कलरमध्ये. तशी मी मागवताना स्किन कलर मागवलेला होता, पण त्यांनी गोल्डन दिला आहे. म्हटलं असू देत, राहू देऊया. पण याचा जो म्हणजे फॅब्रिक आहे ना याचंवालं, ते असं थोडं म्हणजे असं पॉलिस्टरसारखं असतं ना तशातलं आहे. सो कॉटन मला पाहिजे होतं ॲक्च्युली, पण म्हटलं राहू देते, काय एवढं महाग नव्हत्या. मला एक्झॅक्टली प्राईस आता आठवण नाही, पण मी याची लिंक वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. म्हणजे असं फ्रॉक वगैरे तुम्हाला वेअर करायचं आहे तर त्यावर जे आहे अशा पद्धतीने तुम्ही स्लॅक वगैरे वेअर करून घेऊ शकतात. ह्या गुडघ्याच्या वरपर्यंत येतात आणि आपण इझिली जे आहे मग उठता बसताना काही प्रॉब्लेम होत नाही आपल्याला. फायनली पियाचे बुक्स आलेले आहेत आणि ती एवढी एक्सायटेड होती ना, म्हणजे की कधी माझे बुक्स येतील आणि कधी मला मम्मा माझी EVSची बुक कशी असणार. मला असं वाटतं की ह्या वेळेस ना 2-2 बुक्स मला मिळू शकतात, खूप जास्त अभ्यास असेल. हे तिचं सकाळी उठल्यापासून चाललेलं होतं की तिचं जेव्हापासून की मला स्टेशनरीमध्ये काय काय मिळेल, मला कलर्स मिळतील, हे मिळतील. आणि मुलांची एक्साइटमेंट असते, स्कूल ओपन होणार असते तेव्हा. आणि आताच्या तर बुक्स बापरे इतक्या महाग असतात. आपल्या वेळेसच्या तर बुक्स काही नाही. मला नाही वाटत की आपण आपल्या शाळेत असताना कधी प्रत्येक वर्षी बुक्स वगैरे घ्यायचो. आपले जे म्हणजे आपल्या क्लासपेक्षा एक क्लास कोणी मोठं असेल, कोणी नातेवाईक वगैरे असेल तर ते आपल्याला असंच देऊन टाकायचे, नाहीतर मग 50% ऑफमध्ये आपल्याला त्यांच्याकडूनच बुक्स मिळायच्या. पण आता असं होत नाही. आता आपणही घेत नाही आणि स्कूलवाल्यांचं पण एवढं स्ट्रिक्ट असतं की आपल्याला त्यांच्याकडूनच बुक्स वगैरे सगळं घ्यावं लागतं. सो अशा गोष्टी मोस्ट ऑफ नाही होत आता एवढं जास्त. सो तिचं हे जे सगळं काही होतं ते आणलेलं होतं आणि तेच आमचं आता बघणं चाललेलं आहे. चला मग आता ह्या सगळ्या बुक्ससोबत जो आहे मी माझा व्हिडिओ इथे संपवते आहे. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.